दिवाळी आली की सगळ्यात अगोदर डोक्यात येणारी गोष्ट म्हणजे फराळ आणि फराळामध्ये सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे शंकरपाळी. तर आज आपण बनवणार आहोत गोड, कुरकुरीत आणि अगदी तोंडात वितळणारी शंकरपाळी. तर लहानपणी आईच्या हाताची शंकरपाळी खाताना जशी मजा यायची ना, आज त्याच आठवणी आपण पुन्हा ताज्या करूयात. ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि थोड्या वेळात बनते आणि घरभर गोडवा पसरवते. नमस्कार मंडळी, मी विद्याज फूड स्टोरीजमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत दिवाळी विशेष पहिला पदार्थ म्हणजे शंकरपाळे. तर व्हिडिओमध्ये मी स्टेप बाय स्टेप अचूक प्रमाणामध्ये पूर्ण रेसिपी सांगितलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वात अगोदर मी इथे घेतला 1 किलो मैदा. मैदा मी चाळून घेतलेला आहे. चाळून घेतला की मैदा हलका होतो. त्याचबरोबर 1 किलो मैदा घेतला आहे, तर इथे मी 250 ग्रॅम पिठी साखर, पाव लिटर दूध आणि 250 ग्रॅम तूप घेतलेलं आहे. तर आता इथे सगळ्यात अगोदर आपल्याला करून घ्यायचं आहे गॅस ऑन आणि त्यावरती पॅन ठेवून घ्यायचं आहे. त्यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे आणि त्याला हलकं गरम करून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये घालून घ्यायची आहे पिठी साखर आणि पिठी साखर पण आपल्याला व्यवस्थित वितळवून घ्यायची आहे. इथे गॅस आपल्याला एकदम स्लो ठेवायचा आहे आणि याला व्यवस्थित आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. अगदी जास्त पण आपल्याला शिजवायचं नाही आहे. याला हलकं गरम करायचं. जोपर्यंत साखर वितळत नाही तोपर्यंतच आपल्याला फक्त याला कंटिन्युअसली ढवळत. आता यामध्ये घालून घ्यायचं आहे तूप आणि याला थोडंसं हलकं गरम करून घ्यायचं आहे. आपल्याला व्यवस्थित त्याला स्टर करून मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता गॅस बंद करून घ्यायचा आणि मिश्रण उतरवून घ्यायचं आहे. तर आता मैद्यामध्ये थोडं थोडं मिश्रण आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्याला व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर मिश्रण मी गरमच याच्यामध्ये घालून घेतले कारण की तूप जे घातलेलं आहे तर ते थंड झाल्यावरती थिजतं. हे पीठ मळताना मेहनत तर खूप लागते कारण की हा जो गोळा आहे तो अतिशय घट्ट गोळा मळायचा असतो आपल्याला. कणकेसारखा मऊ गोळा याचा होत नाही आणि असाच धोबड गोळा आपल्याला याचा बनवून घ्यायचा आहे. म्हणजे आपले शंकरपाळे जे आहेत ते छान पदर सोडतील. तर आता ह्याचे छोटे छोटे गोळे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. आता यातला एक छोटा गोळा घेऊन आपल्याला याला व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे आणि याला जाडच लाटून घ्यायचं आहे. जर आपण पातळ लाटून घेतलं तर मग आपले शंकरपाळे जे आहेत तर ते कडक होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे याला थोडंसं आपल्याला जाडच ठेवायचं आहे. बघू शकता आपली पोळी लाटून झालेली आहे. तर आता याला कट करून घ्यायचं आहे आपल्याला. तर बाजूचे जे चिरा पडलेल्या कडा होता तर त्या साईडला आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत आणि याचे व्यवस्थित चौकोनी आकाराचे शंकरपाळे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता 4 ते 5 सेंटीमीटरची जाडी आपण ठेवलेली आहे. त्याचे मी शंकरपाळे कट करून घेणार आहे. तर बघू शकता इथे शंकरपाळी कट केलेली आहे. तर अशा पद्धतीने राहिलेल्या पिठाचे पण शंकरपाळे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. तर आता इथे शंकरपाळे बनवून झाली आहेत. तर साईडला तेल गरम करायला ठेवायचं आहे. तर इथे मी कढई घेतली आहे जाड बुडाची. त्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि थोडासा मीडियम गॅस ठेवून आपल्याला
तेल छान कडकडीत तापवून घ्यायचं आहे. बघू शकता तेल छान गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला शंकरपाळी सोडून घ्यायची आहेत आणि याला छानपैकी ढवळून घेऊन छानपैकी तळून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघू शकता छान सोनेरी रंग आलेला आहे शंकरपाळ्यांना आणि मस्त शंकरपाळे आपले फुगून आलेत. तर छान सोनेरी रंग आला की शंकरपाळे आपल्याला काढून घ्यायचेत. जास्त पण कलर आपल्याला येऊन द्यायचा नाही आहे, नाहीतर मग शंकरपाळी काळसर दिसतात, म्हणजे जास्त डार्क दिसतात चॉकलेटी रंगाची. तर असे शंकरपाळे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर बघू शकता जे राहिलेले शंकरपाळे आहेत ते पण मी तळून घेते. अशा पद्धतीने शंकरपाळी नक्की ट्राय करून बघा. अगदी बिस्किटासारखे खुसखुशीत शंकरपाळी तयार होतात.